आज आपण भरलेले कारल्याची भाजी बनवणार आहोत। इथे मी कारली धुवून चिरून ठेवली आहेत। आपल्याला कारल्याच्या बिया अशा काढून घ्यायच्या आहेत। मीठ हळद एकत्र करून कारल्याच्या आत भरायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। हे पहा असं मी भरून घेतलं आहे आणि पाणी गरम करायला ठेवून 10-15 मिनिटं वाफवायला ठेवायचं आहे। आपल्याला लागणारे साहित्य शेंगदाण्याचे कूट, गूळ, आल्याचा तुकडा, लसणाच्या पाकळ्या, जिरं, लाल तिखट आणि हळद, 2 चिरलेले कांदे, आपण खोबरं तसंच लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक वाटून घेणार आहोत जाडसर। हे वाटलेलं मिश्रण मसाल्यांमध्ये पाणी घालून एकत्र करायचं आहे। हे अशा पद्धतीने ओलसर मिश्रण केलं आहे, तुम्ही पाहू शकता। कारल्यामध्ये मीठ आधीच आपण टाकलं आहे, नंतर ना भाजी फ्राय करताना त्यात आपण मीठ टाकायचं नाही। अशा प्रकारे हे मिश्रण दोन्ही बाजूने आपल्याला भरून घ्यायचं आहे। आता आपण त्यावर चिंचेचं पाणी टाकणार आहोत। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया। त्यात चिमूटभर जिरं टाकू, कांदा टाकून घेऊया। कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर त्यात आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। 2 मिनिटं परतून घ्यावे। नंतर त्यात कारले टाकून घेऊया। त्यात कारले टाकून झाल्यावरती 2 मिनिटं परतून घेऊ आणि 2 ते 3 मिनिटं ताटली झाकून वाफवायला ठेवूया। आणि आता इथे आपली भरलेली कारल्याची भाजी झाली आहे, तुम्ही बघू शकता। अगदी अशी गोड तिखट आंबट चव लागेल अशी एकदम मजेशीर कारल्याची भाजी झाली आहे। तुम्ही पण नक्कीच करून बघा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।